तर आज आपण प्रोटस मध्ये पीसीबी लेआउट डिझायनिंग हे बघतोय. तर एक बेसिक सर्किट आहे बाय युजिंग IC 555 टाइमर IC आणि याच्यामध्ये दिस इज ऍक्च्युअली अस्टेबल मल्टी व्हायब्रेटर सर्किट आणि याच्यामध्ये हा जो LED आहे इट विल ग्लो. आपण पीसीबी लेआउट ड्रॉ करूयात. पहिले तुम्हाला जायचं प्रोटस 8 सॉफ्टवेअर मध्ये. तुम्ही IC याच्यामध्ये पण करू शकता. तर सुरुवातीला आपल्याला न्यू प्रोजेक्ट करायचे. त्यानंतर माय फर्स्ट पीसीबी असं नाव देऊयात. माय पीसीबी तुम्ही तुमचं नाव देऊ शकता. नेक्स्ट त्याच्यानंतर स्केमॅटिक बनवतोय आपण टेस्ट करण्यासाठी. तर स्केमॅटिक डिफॉल्ट डू नॉट क्रिएट पीसीबी वरतीच राहू द्यात. नंतर आपण ते करूयात. नेक्स्ट नेक्स्ट आणि फिनिश. तर यामध्ये आपलं हे सर्किट कंप्लीट करायचंय. त्यासाठी आपल्याला पिकअप मध्ये जायचंय आणि सर्च करायचंय 555. त्यानंतर आपल्याला 4 आणि 8 पिन एकत्र करायची आहे. 4 आणि 8. त्यानंतर 7 आणि 4 मध्ये 1 मेगा ओमचा रेजिस्टर RES सर्च करूयात. सेवन आणि 4 मध्ये 1 मेगा ओम रेजिस्टर. त्यानंतर हे पण VCC ला द्यायचं आहे आपल्याला. सो 4 8 आणि डायरेक्टली ते 1 मेगा ओम रेजिस्टरला कनेक्टेड आहे कॉमन. तर हे पण चालेल. त्यानंतर 7 आणि 6 मध्ये 1 मेगा ओमचा रेजिस्टर. नंतर 6 आणि 2 एकत्र. त्यानंतर ज्या पॉइंटला रेजिस्टर आहे त्या पॉइंट पासून कॅपॅसिटर आणि ग्राउंड. पिकअप मध्ये जाऊया. कॅपॅसिटर सर्च CAP. कॅपॅसिटर घेऊयात. वन मायक्रोफॅरेड. देन तो ग्राउंड 1 नंबर पर ग्राउंड. नंबर 1 ग्राउंड. देन 5 जे आहे त्याला कॅपॅसिटर आणि ते पण ग्राउंड. त्यानंतर एक रेजिस्टर 3 नंबर पिनला. वन के रेजिस्टर आणि 1K रेजिस्टरला एक LED. आणि LED ग्राउंडेड. त्यानंतर VCC आहे 4 आणि 8 नंबर पिनला. याला तुम्हाला VCC द्यायचं आहे. सो DC सप्लाय देऊयात आपण या ठिकाणी. आणि 5 व्होल्ट. चेक करूयात एकदा सर्किट.
ओके, इथं ऑन ऑफ होते. हा जो LED आहे आपण ॲनिमेटेड घेऊयात, म्हणजे ते दिसेल डोळ्याला. LED आणि ॲनिमेटेड LED रेड घेऊयात, म्हणजे रेड हायलाइट होईल. असं काय नाही, कोणता पण कलर घेऊ शकता तुम्ही LEDचा. एकदा चेक करूया सगळ्या व्हॅल्यूज. 1 मेगा 1 मेगा 1 मायक्रोफॅरेड, इथं 0.01 मायक्रोफॅरेड, 1K रेजिस्टर आणि LED. तर बघूयात ऑन ऑफ होत आहे. पण बहुतेक ह्या रेजिस्टरची व्हॅल्यू थोडीशी कमी करूयात आपण. 100 ओम घेऊयात. ओके, आता दिसतंय आपल्याला की ग्लो होतोय. ठीक आहे, म्हणजे सर्किट वर्क होऊ शकतं. आता हे तुमचं काम झाल्यानंतर आता आपल्याला PCB बनवायला घ्यायचे. सो इथे एक ऑप्शन आहे बघा, किंवा तुम्ही ICS सॉफ्टवेअरमध्ये करत असाल तर इरिस नावाचा एक मेनू आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन करू शकता. PCB लेआउटवरती क्लिक करतोय मी. ठीक आहे, PCB लेआउट ओपन झाल्यानंतर सुरुवातीला आपल्याला बॉर्डर एज घ्यायची आहे आणि आपण एक एज करून घेऊयात, म्हणजे आपलं तेवढ्या बॉक्समध्ये आपला PCB बसेल. त्यानंतर आपल्याला इथं सेकंड जे आहेत कॉम्पोनंट मोड, त्याच्यावरती जायचं आहे आणि आपण जेवढे कॉम्पोनंट घेतलेत तेच दिसत आहेत. तर आता फक्त D1ला एरर दिसतोय. आता D1ला काय एरर दिसतोय, कारण LEDचं पॅकेज या ठिकाणी नाही. पॅकेज म्हणजे काय की ॲक्च्युली PCBवरती तो कॉम्पोनंट किती साईजचा असेल, तर हे काय मेन्शन केलेलं नाही, त्याच्यामुळं ते तसं येते. तर त्या ठिकाणी काय करायचं ते बघूयात आपण. तर सुरुवातीला बाकीचे कॉम्पोनंट प्लेस करून घेऊयात. पहिल्यांदा IC करूयात. ठीक आहे, परत करायला सांगतंय हे, नो प्रॉब्लेम. कॅपॅसिटर ओके. D1 नाही आहे, सो D1 डिलीट करून टाकूयात. R1 R2 आणि R3. ठीक आहे, आपलं पॉवर सप्लाय आणि LED राहिलं आहे. सो ऑटो राऊट पण करू शकता, मॅन्युअल पण करू शकता. ऑटो राऊट जर केलं तुम्ही तर ॲटोमॅटिकली इट विल फाइंड आउट द बेस्ट रूट. पण काय झालं आहे बघा की आता 2 साइडेड PCB क्रिएट झाला आहे, कारण एक जो कलर आहे तो ब्ल्यू दिसतोय आणि दुसरा रेड दिसतोय. सो 2 ट्रॅक क्रिएट झालेत, पण आपण 1 साइडेड करतोय, म्हणून आपल्याला हे जे ट्रॅक आहेत ते सगळे 1 साइडेड करायचे. तर आपण मॅन्युअली मग जे रेड आहेत त्यांना डिलीट करून मॅन्युअली करूयात. ट्रॅक 25 आणि बॉटम कॉपर करायचं आहे आपल्याला, आणि इथून ठीक आहे, हा ट्रॅक झालाय. स्ट्रेटच आहे, पण तरी सॉफ्टवेअर का करत नाही माहित नाही. ओके, तर डिलीट करायचं राहिलं होतं, हा डिलीट करायचा, आपण डिलीट करायचं आहे आपल्याला. आणि घेऊयात आपण ट्रॅक 25. ओके, मी परत बॉटम कॉपर घेतला वाटतं. ओके, त्यानंतर तर ही जे पिन आहे हे आपण इकडनं घेऊ शकतो बाहेरून. बॉटम कॉपर घेतोय आपण, कारण आपला PCB जो आहे त्याला कॉपर जे क्लॅड आहे ते बॉटम साइडनी. हे पण स्ट्रेटच होतं.
बेटर तुम्ही मॅन्युअल केलं असतं तर बेटर राहिलं असतं. बॉटम कॉपर डिलीट. बॉटम कॉपर करूयात. ट्रॅक सिलेक्ट करूयात. ट्रॅक 25 आणि आता करूयात. ओके, हा ट्रॅक झालाय. इथं क्रॉस होतंय बहुतेक. याला एकदा रोटेट करून बघूयात आपण ट्रॅक डिलीट करून. तर हे थोडंसं ॲडजस्ट करायला लागेल. ओके, आता याच्यात काय झालंय की पिन नंबर 1 जी आहे ती 2 ला कनेक्टेड आहे आणि हे बाहेर न घेऊ शकतो आपण असं. तर बॉटम कॉपर घेऊयात. ट्रॅक 25 आणि ओके असं. थोडंसं झूम करून ऑब्झर्व करूयात म्हणून काय करता येईल. ओके, ही इथून इथं जाते. तर याला आपण असा रूट बाहेरून इथपर्यंत आणूयात. सो ही डिलीट करूयात आणि याचा रूट जो आहे बॉटम कॉपर ट्रॅक 25 ओके. आता एकच राहिली आहे 3 ला कसं देता येईल की याला इथून असं आणूयात आपण. पण आपलं अगोदर ती ही जी पिन आहे त्याचा पाथ थोडासा बदलायला लागेल. तर पहिल्यांदा आपण याला डिलीट करूयात आणि 6 2 ला आहे तर 2 इकडंच आहे. ट्रॅक 25 बॉटम कॉपर आणि याला ओके. आणि एक राहिला याला सुरुवातीला डिलीट करायला लागेल तुम्हाला. बॉटम कॉपर घेऊयात. ट्रॅक 25 निवडूयात आणि आता करत हा पाथ आहे त्याचा. ओके, असा तुम्ही PCB क्रिएट करू शकता. तर आपण त्याचा आउटलाईन जी आहे थोडी कमी करूयात. आणि नंतर प्रिंटसाठी आउटपुट प्रिंट लेआउट आणि या ठिकाणी टॉप कॉपर नको आहे आपल्याला, बॉटम कॉपर पाहिजे. टॉप सिल्क नको आहे, टॉप रेजिस्ट नको आहे, बॉटम रेजिस्ट नको आहे, बॉर्डर एज पाहिजे. आणि तुम्ही ओके केलं की प्रिंट आउट तुम्हाला निघेल. ओके.